श्री म्हातोबा देव देवस्थान पुण्यातील हिंजवडीतील ग्रामस्थांचं हे जागृत असं ग्रामदैवत. याच मंदिराचं आज आपण दर्शन घेणार आहोत. येथील बागड यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे. तर निघालेलो आहोत आम्ही नवीन एक मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी. तर हे मंदिर कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि आम्ही निलेश, दिवेन आणि आम्ही जातो आहोत. या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. हे मंदिर जवळपास 16व्या शतकातलं असल्याचे शिलालेख देखील आढळतात. हे मंदिर जे आहे ते पूर्ण दगडी बांधकामात आहे. सुंदर असं हे छान असं हे मंदिर आहे. तर हे मंदिर हिंजवडी फेज 1च्या परिसरात असून जवळपास 200 पायऱ्या चढल्यानंतर हे मंदिर आपण दर्शन घेऊ शकतो. इकडनं असं वरती आलं की इकडे पार्किंग आहे, पाण्याची टाकी पण आहे आणि इकडे एक उद्यानही आहे. आत्ता बहुतेक बंद आहे हे उद्यान. सकाळी वगैरे ओपन होत असेल. छान आहे, छोटस असं उद्यान आहे. लहान मुलं खेळत आहेत ते बघा. आतमध्ये बरेच खेळणे आहेत, स्लाइड आहे, स्विंग वगैरे आहेत, सीसो आहे. तर इथं म्हातोबांचे परमभक्त परमपूज्य श्रीमती राहीबाई रामभाऊ काकडे यांचं छोटंसं मंदिर आहे. चला अजून स्टेप्स चढून जाऊया आपण वरती. खालून आपण आलोय स्टेप्स चढून. आता आपण जाणार आहोत वरती. तर हे बघा पाण्याच्या टाकीच्या वरती नाव लिहिलंय श्री म्हातोबा मंदिर. आणि आजूबाजूचा परिसर बघा. चला वरती जाऊया आपण. अजून जवळच आहे आता मंदिर. तर हे बघा इथं समोर दिसतंय मंदिर आलं आहे.
वा 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 वा, खूपच सुंदर आहे. खूप छान सजवलं आहे. आणि तर इथं आहे लायब्ररी म्हातोबा देवस्थान यांची. आणि तुम्ही बघा दरवाजा किती सुंदर आहे. आता बंद आहे पण दरवाजा बघा किती सुंदर आहे. आणि दरवाजाच्या आजूबाजूला छान मशाली लावलेल्या आहेत. आणि वरती आहे मंदिर. आणि इथं बाजूलाच आहे चप्पल स्टँड. खूप खूप सुंदर आहे हे मंदिर. तर चला वरती जाऊया, दर्शन घेऊया. खूपच मोठं असं आपल्याचं झाड आहे इथं. तर बघा वरती खूप छान असा ध्वज लावण्यात आला आहे. आणि हे आहे प्रवेशद्वार. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. इथं पण मस्त 2 मशाली लावण्यात आल्यात. आणि हा बघा समोरचा परिसर. किती सुंदर आहे. तर हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. चला जाऊया मंदिरात. अरे वा 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 वा. तर हे आहे मुख्य मंदिर. आणि मुख्य मंदिराला बघा किती छान सजवलं आहे. काही दिवसांपूर्वीच येथील यात्रा झालेली आहे, म्हणजेच उरूस झालेला आहे. त्यामुळे इथं सजावट खूप छान केलेली आहे मंदिराला. त्यामुळे खूप सुंदरता आली आहे मंदिराला. स्तंभ बघा किती सुंदर आहे, किती मोठा आहे. वा, आणि तेही दगडाचा. मस्त. तर चला प्रदक्षिणा घालूया आपण. खूप सुंदर परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा. पिण्याच्या पाण्याची छान व्यवस्था आहे इथं. औदुंबराचं खूप सुंदर झाड आहे. तर हे बघा इथं मंदिर आहे. दत्तांचं एक मंदिर आहे आणि महादेवांचं मंदिर आहे. हर हर महादेव.
शिवाय. इतकं सुंदर आहे हे मंदिर. वा 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 वा. तर हे बघा, मंदिराच्या आजूबाजूला अशा मशाली लावल्या आहेत. मला वाटतं रात्री लाईट्स लागत असतील त्याच्यामध्ये, छान दिसत असेल रात्रीच्या वेळेला. बघा किती सुंदर तुळशी वृंदावन आहे इथं. दगडाचं तुळशी वृंदावन आहे. मग कसं वाटलं तुला मंदिरात येऊन? मस्त आहे मंदिर. मस्त आहे ना? ब्युटिफुल आहे. फ्लावर्सने जे काम केलंय ते सगळ्यात चांगलं आहे. कारण इथं आत्ताच त्यांची यात्रा झाली ना, त्यामुळे डेकोरेशन केलेलं आहे फ्लॉवर्सचं. मूर्ती पण लय छान आहे. श्री म्हातोबा मंदिराचं खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं. खूप छान वाटलं. खूप छान मंदिर आहे हे. नक्की तुम्ही पण एकदा या, दर्शन घ्या. खूप मस्त मंदिर आहे. आणि हा होता आमचा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.